काल किती आहे? अरे 700 रुपये, 1700 रुपये, 1800 रुपये, 2000, 25 रुपये, 50 रुपये, 2100 रुपये. सुरुवातीला दुष्काळ होता, पण आम्ही ठिबक लावून तुषार लावून तेवढे 2 एकर कांदे आणले होते. त्यातले पावसाने आलेले 2 एकरातले कांदे परत 1 एकर कांदे साधारण गेले. म्हणजे त्यातून पाण्यामुळे काही सगळी पूर्तता पडली नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला अतिवृष्टी झाली, त्याचे ते राहिलेले कांदे आले ना. आता आले ते कांदे तुम्हाला सांगतो 25-30 गोण्या 25 गोण्या साधारण एकरी येतात. पण त्यातून काही खर्च सगळा झालेला खर्च त्यातून तुम्हाला सांगतो निघणार सुद्धा नाही. सगळा खर्च सुद्धा वजा होणार नाही आमचा. आणि त्याच्यात कालपासून 40च्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी मार्केट चांगलं होतं 40पर्यंत, पण आज 25 रुपयाच्या पुढं जात नाही. म्हणजे आज खर्चच निघत नाही, झालेला मालाचा खर्च सुद्धा निघू शकत नाही. खर्च 1.5-2 लाख रुपये झाले साधारण, पण आज 50,000 सुद्धा हातात आलेले नाहीत आतापर्यंत. आज 50,000 सुद्धा हातात आले नाही. मागच्या वेळेस बी तेच झालं तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेस आमचे कांदे फेब्रुवारी चालू होते आणि मार्चमध्ये संपले होते, ते बी अनुदान आम्हाला आलेलं नाही आतापर्यंत. हा कर्ज आहे ना आमच्यावर, सोसायटीचं 5.5 लाख रुपये कर्ज आहे. आता काय फेडणार, आता सांगणार नाही तर मग तिथं त्यांना जमीन लिहून दिली मिळेल त्याच्या कर्ज टाका म्हणायचं, तुमच्या नावात जमीन ताब्यात करून घ्या म्हणायचं. माझा 2 एकर कांदा आहे आणि गेल्या 10-12 दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला. बरेच लोकांनी येऊन पंचनामे केले आणि राहिलेला कांदा आम्ही इथं घेऊन आलो. आज तो 17 रुपये 16 रुपये असा कांदा गेला. पुढं आता काय करावं असं आम्हाला प्रश्न पडला. लोकांचं कर्ज आहे, आम्ही त्यांना म्हणलं कांदा विकल्याच्या नंतर देऊत, पण सरकारने अचानक ही निर्यात बंदी केल्यामुळं 50-40 रुपये कांदा चालला होता, पण तो आता अचानक निर्यात बंदी केल्यामुळे तो कमी याच्यात जायला लागला, 20-22 रुपयापर्यंत जातोय. आता बँकेचं कर्ज घेतलं होतं आम्ही, तर बँकेने ते खातंच होल्ड करून टाकले. परत म्हणलं काही हे करावं, नवं जुनं करावं, तर ते होल्ड केले. नवं जुनं करा म्हणते. 1 लाख रुपये कर्ज आहे. आता या कांद्याच्या याच्यावर देऊत म्हणलं, पण ते आता हातातच काय आलं नाही, तर द्यावं काय सरकारला. मी 27 गोण्या आणल्या होत्या, 15 रुपयाने गेला, काही 17ने गेला. अजून पट्टी काय झाली नाही, पण 15-17 असा निलाव झाला आहे. माझ्याकडं शेती 2-3 नमुन्याचं पीक होतं. पहिल्यांदा सोयाबीन होतं, सोयाबीननं बी पाणी अभावी गेलं. एक तर दुष्काळ पडलेला, त्या दुष्काळातून कसं तरी हे आणलेलं ठिबक सिंचन करून हे करून, तर ते विहिरीच्या पाण्यावर थोडं थोडं आलं आणि नंतर हे पाऊस आल्यामुळे ते पूर्ण वायाला गेलं. आता काय करणार याच्या पुढं.